माझ्यासोबत असं काही होईल मला अजिबात वाटलं नव्हतं आणि तिथे जायची माझी भरपूर दिवसांची इच्छा होती आणि कॉइन्सिडन्सली ती गोष्ट समोर आल्यावरती जी काय माझी हालत खराब झालेली आहे ती पुढे मी तुम्हाला सांगतेच. तर आम्ही प्रसाद मलाई चहाच्या इथे सगळं नाश्ता वगैरे छान केला आणि रिटर्न यायला निघालो. ज्या रोडने आम्ही गेलेलो त्या रोडने नाही येता आम्हाला मॅपने दुसरा रोड दाखवला. सो आम्ही आंबेगावच्या इकडून आलो आणि त्यानंतर इथे डेक्कन मेट्रो स्टेशन आहे आय थिंक. त्यानंतर हा ब्रिज, या ब्रिजला काय बोलतात मला खरंच माहिती नाही, पण बरेच दिवस माझे फ्रेंड्स वगैरे बोलत होते त्याच्यामुळे मी ह्यांच्या खूप मागे लागलेली की मला या ब्रिजला जायचं. तर हे मला म्हणलेले कधी आपण त्या साईडला गेलो तर नक्की जाऊ. सो आमचं कॉइन्सिडन्सली त्या साईडनी येणं झालं आणि समोरच तो मी ब्रिज बघून यांनी मला दाखवलं. मी खूप खुश झाली. जसं आम्ही त्या ब्रिजच्या जवळ जायला लागलो ना, मला एवढी भीती वाटायला लागली, एवढं माझं अंग कापायला लागलं, अक्षरशः माझं डोकं जड झालं, मला खूप त्रास झाला. आम्ही वरती तर काही केलो नाही, तर खालूनच ब्रिजच्या इथून जात होतो, पण मला एवढं डेंजर झालं ना मी अजिबात सांगू शकत नाही. तो दिवस तर मी कधीच विसरू शकत नाही. आय डोंट नो का झालं असेल असं, काय झालं आणि कोणाकोणासोबत झालं आहे का तिथे बघून तसं मला नक्की कमेंट करून सांगा, कारण की मी तर तो दिवस कधीच विसरणार नाही. मला इतके दिवस तिथे जायचं होतं आणि कॉन्सिडन्सली ती गोष्ट समोर आला तो ब्रिज. त्याच ब्रिजला स्कायवॉक ब्रिज, सीलिंग ब्रिज काय बोलतात खरंच मला माहिती नाही, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तो डेक्कन मेट्रो स्टेशनच्याच तिथे आहे. खूप डेंजर झालं. मी एवढी गाडी आम्ही अक्षरशः थांबवली, एवढी मी थरथरत होती, माझ्या रडायला येत होतं, मला खूप भीती वाटलेली, खूप डेंजर झालं. परत मला त्या साईडला अजिबात जाऊ वाटत नाही. का झालं काय झालं अजिबात माहिती नाही. सो असं काहीतरी झालेलं. त्याच्यानंतर आम्ही आमच्या घराच्या जवळ आलो तर हे म्हटले नको काय तू बनवू, कारण की माझी हालत खरंच खूप, मला एकदम वेगळं सॅड वाटत होतं आणि खूप डेंजर झालेलं. माझं डोकं वगैरे खूप जड झालेलं, डोकं प्रचंड दुखत होतं. ते म्हटले जाऊ दे आपण बाहेरच काहीतरी खाऊन जाऊ. सो आम्ही चिकन थाळी वगैरे खाल्ली. मग घरी आल्यावर मस्त फ्रेश वगैरे झाले, स्किन केअर केलं आणि असा आपलं होता मिनी ब्लॉग. सो कोणासोबत झालं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. बाय.